नमस्कार मित्रांनो. चला आता हळूहळू लिंक रोडने पण दिवसा काम संपवू. हँडल्स घालतो, रिवर्स घेतो. चला निघूया. तुम्ही बघताय ना रोज माझा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्सही करा आणि सबस्क्राईब तर करायला सांगा नवीन नवीन लोकांना. माझे व्हिडिओ आवडतात ना तुम्हाला? चला मग निघूया. आता आपण गार्डन सोडतोय, जातोय आता लिंक रोडच्या दिशेने. कॅमेऱ्याचं सेटिंग करून घेतो. मला असं वाटतंय की जास्त खाली हा आहे लेफ्ट साईडला नेवी नगर. इकडनं आता सर्कलवरून जर तुम्ही राईट टर्न घेणार तर लेफ्ट साईडला एक रोड जातो, तो डायरेक्ट तलावाजवळ जातो. लेफ्टला अजून एक रोड आहे, तो डायरेक्ट लिंक रोडला टच होतो. तिकडनं आपल्याला पलीकडे जाता येत नाही कारण बोरवलीला, तर आपल्याला ह्या रोडनेच जावं लागतं कारण तिकडनं वन वे आहे ना, क्रॉस करू शकत नाही. कासपाडा एरिया आला. आणि समोरून ऑर्लमला जाता येतं आणि राईटने डायरेक्ट स्टेशन मालाड. आता आपण कासपाड्यामधनं निघतोय. थोडं ट्रॅफिक आहे या रोडला, हळूहळू जावं लागतंय. अशी गर्दीच असते, थांबावं लागतं थोडं. कधी कधी क्लिअर मिळतं सिग्नल, कधी मिळत नाही, थांबावं लागतं. या सिग्नलला असं आहे ना की समोरून येणाऱ्या ज्या बाईक्स असतात ना, ते सिग्नल क्लिअर व्हायच्या अगोदरच अर्ध्यावर येऊन थांबतात. त्याच्यामुळे काय होतं, आणि बरं इकडनं अशा गाड्या येतात ना त्या कांदिवलीवरून, त्या जायला पण देत नाही आणि क्रॉस करतात. हे बघा, आत्ता सिग्नल चालू व्हायला लगेच तिकडनं गाड्या पटकन आल्याच होत्या. ॲक्च्युली त्यांना एंट्री नाही आहे, फक्त इकडनं जाणाऱ्यांना एंट्री आहे, तरी पण गाड्या येतात. त्याच्याने काय होतं, एखादा आपटण्याची भीती असते ना एकमेकावर. सांगणार कोण? स्वतः समजायला पाहिजे ना की बाबा आपण किती का सिग्नल क्रॉस करतो, कसं करतो, लोकांना किती त्रास होऊ शकतो आणि याचं काही गांभीर्य नाही कुणाला. आपण चाललो सरळ मारवे रोडच्या सिग्नल. रिक्षावाले सुद्धा ना, एक बाईकवाल्याला छोटीशी जागा सुद्धा देत नाहीत. जिथे बाईक जाणार नाही तिथे रिक्षा घालून ठेवतात, म्हणजे बाईकवाल्याने पण जाऊ नये आणि आपणही जायचं नाही, असं करून ठेवतात. काय कसरत करावी लागते बाईक काढण्यासाठी.
ह्यांना जरा पण मॅनर्स नसतात की बाबा बाईक की छोटीशी बाईक साधारण रस्त्यानं जाऊ शकते. आपली गाडी मोठी आहे तर आपण थोडं राईटला ठेवूया, लेफ्टला थोडी जागा मोकळी ठेवूया, थोडी नाही ठेवत. इव्हन कारवाले सुद्धा तसेच लावतात गाड्या. आता बघा किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. असो, आपण गप्पा मारूया ना. तुमच्यावर कधी गप्पा मारणार मी, बरोबर ना. तुम्ही अशा ट्रॅफिकमध्ये कधी अडकला असाल ना, फार बोर होत असेल. आणि 4 व्हीलरमध्ये असेल तर आतमध्ये तर ओ माय गॉड कसं होत असेल. आणि रिक्षामध्ये असेल तर रिक्षाच्या मीटरकडे जास्त लक्ष असतं. अरे काय वाढतंय मीटर, अरे ट्रॅफिक होणार की नाही, अरे मीटर वाढतंय, काय करायचं. असं वाटतं ना की पटपट पटपट ट्रॅफिक क्लिअर व्हावं आणि रिक्षा निघून जावी आपली. मग मीटर वाढायचंच थांबतं. तर जागेवर उभं आहे पण मीटर वाढते. वरती ब्रिज आहे ना, ते मेट्रोच आहे. सकाळी 5 वाजता मेट्रो चालू होते बहुतेक. मी 5:30ला निघतो तेव्हा मला मेट्रो दिसते. सकाळच्या प्रवासामध्ये तुमचं आहे ना, बघितलं असेल ना सकाळचा प्रवास, म्हणजे माझ्या रोजच्या प्रवासाचा. चला थोडी क्लिअर झाली, आता हळूहळू निघतायत पुढे. पण जेव्हा जागा मिळेल तेव्हा जायला लागणार ना, असंच नाही निघता येणार. चालू झाला बाबा इथंचं सिग्नल. मला काय माहिती आता किती वेळ थांबायला लागेल असं वाटलेलं मला. नशीब सुरू झालं. त्या गर्दीत ना एकदा सिग्नल पार केलं पाहिजे, नाही तर परत सिग्नल पडलं तर 1.5 मिनटं थांबायला लागेल. कशी कशी कट मारून निघावं लागतं, काय करणार. हे बघा 2 रिक्षांच्या मध्ये, कारच्या मध्ये घुसतोय मी. कारण काय रोड का पुढे क्रॉस केल्याशिवाय जमणारच नाही ना. कारण एकदा टाईम निघून गेला की मग 1.5 मिनटं कोण थांबणार एवढं. आणि मालवणी साईडमधनं म्हणजे त्यापासून येणाऱ्या गाड्या भरपूर असतात, त्याच्यामुळे त्या कंटिन्यू झूम 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 चालूच असतं त्यांच्या गाड्यांचं. इथे एक रिस्की आहे. हे बघा, हे अशी लोक उलट्या बाजूने येतात. हे बघा, हे बघा, हे बघा. काही पडलेलं नाही की बाबा समोरून कोण येत असेल आपटील आपल्यावरती, काही पडलेलं नाही आहे. हा पुरा रस्ता त्या लालजी पाड्यापर्यंत, काय म्हणतात त्याला, लालजी पाड्यात म्हणतात ना बहुतेक, तिथपर्यंत. हे पाणी कुठून येतं काय कळत नाही, पण रोज चिखल असतो इथे. हे बघा उलट्या बाजूने येतात कसे. पण या कसं असतं, पाणी आणि चिखल दोन्ही आहे, त्याच्यात टायर स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. जरा भीतीच वाटते. तेवढी शक्यतो लोकांनी अशा याच्यात स्पीड कमी ठेवावी, जेणेकरून आपल्या आणि आपल्या शरीराला इजा होऊ नये, आपल्यामुळे पडल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये. असा क्लिअर झाला ना रस्ता की मग बरं वाटतं चालवायला. इथे एक सिग्नल होता, तो आता सध्या बंद केलाय आणि मध्ये डिवायडर टाकून बंद केलाय. नाही तर इथे तर खूपच त्रास व्हायचा. हे बघा, हे डिवायडर टाकलेले आहेत बनवून आणि बंद केलाय रस्ता. सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम स्लो चालते आणि खूप कंजेस्टेड होते चालवताना. की कोणाला लागू नये, गाडी आणू नये, अंतर ठेवूनच परत क्रॉस करायला लागतं. जिथे रस्ता मिळेल तिकडनं काढावी लागते बाईक. आता मग एकदा अडकलं की अडकलं असं आहे.
असे वाढले असते तर लोकांनी 7-7 फूट वाढवले असते स्वतःचे. आता आपण येणार आहोत भानुकरवाडीच्या सिग्नलला. क्लिअर मिळालं तर बरंच आहे, पटापट जाता येईल पुढे. आता इथे पण थोडं थांबावंच लागतं. जवळजवळ 1 मिनिट सिग्नल असतं. 1 मिनिट. आज क्लिअर आहे. नशीब मला वाटलेलं थांबायला लागते की काय. सकाळचं इथे एक रिस्की असतं, कारण त्या बाजूने ज्या गाड्या येतात ना, या बघा अशा उभ्या आहेत ना, इकडनं तिकडनं एवढ्या स्पीडमध्ये येतात ना की आपण सरळ जात असतो ना तर छटकन आपल्या पुढे येतात. सकाळी तसंच झालं जातं. एक बाईकवाला ॲक्टिवावाला झमकन पुढ्यातनं निघून गेलो, आणि जरा म्हणजे मी जर थोडं स्पीडमध्ये असतो तर नक्की आपटलं असतं त्याच्यावरती. म्हणजे क्रॉस करताना सुद्धा बघत नाहीत की बाबा गाडी कशी चालवायला पाहिजे, काही नाही. स्लो करणं, काय थांबणं, काही नाही. बस स्वतःचा जीव घालवा आणि दुसऱ्याचाही घालवा, असं असतं. इथे आता मी तुम्हाला अंबिका मंदिर दाखवतो. छोटंसं आहे पण छान आहे. मी रोज पाया पडल्याशिवाय पुढे जात नाही, जातानाही आणि येतानाही. दिसलं तर बघा. हे बघा हे डाव्या बाजूला दिसलं. हा, हे अंबिका मंदिर आहे. लेफ्ट साईडचा रोड आहे ना, तिकडनं पण तुम्ही चारकोपला एंट्री मारू शकता. इकडनं शॉर्टकट डायरेक्ट सह्याद्री. आता आपण पोहोचणार महावीर नगरच्या सिग्नलला. इकडे पण क्लिअर मिळालं तर खूप चांगलं आहे. त्याचा पटापट पुढे निघतंय. इकडे पण खोदून ठेवलेलं आहे ना. पुस्तक क्लिअर झालं तर बरंच होईल. थांबायला लागलं बहुतेक होईल, कारण टाइम झालाय. झाला नशीब. सुटलो बाबा इथंच. इथून चारकोपला लेफ्ट साईडमध्ये आणि राईट साईडला डायरेक्ट महावीर नगर आणि SV रोड. बोईसर डेपोच्या जवळ जाता तुम्ही त्या रोडने. कधी तुम्ही इथे असाल ह्या सिग्नलला आणि तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही राईटचा रोड घ्या, सरळ डायरेक्ट बोईसर डेपोला जाल. रस्त्याचं काम चालू आहे, कारण रस्ता आहे ना खूप खडबडीत आहे. फ्लेवर बॉक टाकलेले ते बघा, रस्त्याचं काम चालू आहे. फ्लेवर बॉक टाकलेले आहेत ना, तर ते सगळे वाकडे तिकडे झाले. त्याच्यामुळे कंबरदुखी खूप होते. हे बघा कितीतरी खड्डे आहेत. हे बघा वर खाली असं व्हायब्रेशन होतं बरोबर. इथे तर खूपच आहे. हे बघा रिक्षा उडी मारते गाडी. इथं आलं की असं वाटतं डिस्को करतोय आपण. हे बघा मजा येते, पण खड्ड्यात आलं की गाडी डिस्को करत पुढे जाते. इथूनही क्लिअर मिळालं तर खूपच चांगलं आहे. थांबायला नको ना. वाव, हा पण सिग्नल क्लिअर झालाय. या रोडने सुद्धा तुम्ही चारकोपला, या रोडने सरळ पुढे तुम्ही डायरेक्ट याला मागाटाना ब्रिज जवळ जाऊ शकता. मागाटाना डेपो आहे ना हायवेला, तिकडे जाऊ शकता ह्या रोड ब्रिजने राईटला. फळ मार्केट पण आहे इकडे राईटला.
इथे आहे ना एक रस्त्यावरती उंचवट आहे, त्याच्यावरती ना गाडी जंप होते, बाईक. हे बघा, हा बघा इकडे ना जंप होते. तर शक्यतो या रोडला आला तर तुम्ही शक्यतो लेफ्ट साईडने गाडी चालवा, मध्ये चालवू नका गाडी. हा इथे एक खड्डा आहे, लेफ्ट साईडला चालवा, राईट साईडला जाऊ नका. 4 व्हीलर तो मस्त जंप होते टुपकन एकदम. एकदा मी पडता पडता वाचलोय, लक्षात नाही येत ते पटकन, कारण ते रस्त्याच्या सिमिलरला आहे एकदम. आपण सिग्नल क्लिअर मिळाला पाहिजे. ओहो क्या बात आहे, आज माझं नशीब फळफळलं आहे की सगळे सिग्नल क्लिअर मिळत आहेत मला. ह्या इथे जरा सांभाळायला लागतं, स्पीड ब्रेकर आहे आणि परत काय होतं क्रॉसिंग रोड आहे. या गल्लीतनं सुद्धा कधी कधी लोक फास्ट येतात. स्पीड ब्रेकर गणपतीचं मंदिर आहे ना, त्या सिग्नलला वजिरा नाका सिग्नल, त्याला डॉन बॉस्को पण म्हणतात. तिथून राईटने गेलात तर वजिरा नाक्याचं गणपतीला जाल आणि लेफ्टने गेलात तर डायरेक्ट तुम्ही मालाड स्टेशन, म्हणजे दोन्ही बाजूने मालाड स्टेशनला जाऊ शकतो, पण लेफ्टने जाऊ शकतो डायरेक्ट मार्केटला. बसच्या मागे असलं की जरा कन्फ्यूज व्हायला होतं, जाणार आहे का थांबणार आहे. मुलगी बघा बससाठी बिचारी धावते, बस थांबली पाहिजे तिच्यासाठी. बसच्या बाजूने कट मारावं लागली गाडी, बाजून कार येत होती ना, थांबला बिचारा माझ्यासाठी. इथे थोडा खडखडा आहे रस्ता. या रोडने तुम्ही योगीनगरला शॉर्टकट जाऊ शकता. सिग्नल योगीनगरचंच आहे आणि लेफ्ट साईडला गेलं तर गोराई, शॉर्टकट गोराई. आपण जो पहिला आता सिग्नल सोडला ना, ह्याच्या अगोदरचा मोठा सिग्नल, तो सिग्नल डायरेक्ट गोराईला जातो. म्हणजे तुम्हाला जर गोराई फिरायला जायचं असेल तर त्या रोडने सरळ जाऊन तुम्हाला जेट्टी बोट असते, बोट तिकडे, त्या बोटीतनं पलीकडे जावं लागेल गोराई फिरायला. सिग्नलला वेळ लागणार आहे बहुतेक, बघू किती वेळ लागतो. थोडं पुढे घेतो गाडी. हे योगीनगरला जाणारा रस्ता हा बघा. रॉंग साईडला घुसतोय रिक्षावाला, गाडीत सिमेंट भरलेलं आहे, पोती. चला सुटलं सिग्नल. इथे लग्नाचे हॉल भरपूर आहेत लेफ्ट साईडला, खूप आहेत, म्हणजे लागूनच आहेत जवळजवळ एकमेकाला एक लग्न असतात इथे चालू. जर कोणाला लग्नाचा हॉल हवा असेल तर ते इथे बुक करू शकतात योगीनगरच्या सिग्नलला. लागूनच पुढे जाईपर्यंत सिग्नलच आहे, हे म्हणजे हॉल आहेत लग्नाचे. दत्ताचं मंदिर आहे सुंदर लेफ्ट साईडला.
इथे फक्त 30 सेकंदासाठी थांबायला लागतं. त्याच्या पुढचा एक सिग्नल आहे आता परत तो डायरेक्ट भगवती ब्रिज आहे ना, जे ईस्ट वेस्ट करायला डायरेक्ट नॅशनल पार्क जवळ जो जातो ब्रिज, पलीकडे जाऊन तिकडे त्या रोडला तो सिग्नल क्लिअर मिळाला पाहिजे मला. क्लिअर मिळालं तर बरोबर. अरे क्या बात आहे, आज क्लिअर मिळालं. वा वा वा. आता इथे एक 10 सेकंदासाठी थांबायला लागतं. जास्त वेळ नसतो, 10 सेकंद. कंटिन्यू गाडी रनिंगमध्ये असेल ना तर मजा येते. आता त्या सिग्नलला थांबा, वेट करा सिग्नलचं. मग तो मागून कोणतरी बस बिसवाला असला की तो हॉर्न वाजवत राहणार, सिग्नल नाही पडलं तरी. हा एक सिग्नल इथे क्लिअर मिळाला तर बरोबर. हो वाव, हा पण क्लिअर मिळाला नशीब. माणसं कसं आत्ता बघा, तो मुलगा कसा एकदम गाडीच्या जवळ आला. इथे आपल्या गावच्या बसेस थांबतात, हे बघा. गोवा, मालवण, कोकणमधून म्हणजे टोटल कोकण, कोल्हापूरपासून आलेल्या बसेस इथे थांबतात. आयसी कॉलनीला जायला राईटचा टर्न गेला, मंडपेश्वर स्टेशन आहे. इकडनं राईट टर्न मारेन ना मी सिग्नलला, डायरेक्ट आयसी कॉलनी. हे किती क्रॉस बाजूने आला आहे तो, रॉंग साईडने. जरा पण भीती नसते या लोकांना. ही बघा रिक्षा कशी लावून ठेवली. आता काय गरज आहे का, एवढीशी पण जागा नाही त्याच्यात, तो जाणार आहे का. आता हॉर्न वाजवला तर तो आता काच फिरवून बघतोय माझ्याकडे. नशीब साईड दिली मला. म्हटलं आता बसतोय मी का इकडे. हा बघा बघतोय तिकडे आणि वळवतोय इकडे. आपटला असतं माझ्यावरच. एवढं काम चालू आहे, नीट ठेवतच नाही का. कधी बंद करतात, कधी चालू करतात. त्या मनस्ताप असतो या रोडला आला. गाठ बंद करून गेट ट्रॅफिक जाम करून ठेवतो. तिकडनं जर त्या पुढच्या सिग्नलला यायचं म्हटलं ना तर तिकडे पण बंदच केलेलं असतं. कधी तिकडे पण काम चालू. जायला तेव्हा पुढे जायला मिळणार. मागे डुगू चालत राहायला पाहिजे. शॉर्टकट आहे आमचं बिल्डिंग जवळ जाण्याला. इथे पण खोदून ठेवलं आहे. लेफ्ट टर्न मारीन. इथं स्पीड ब्रेकर भरपूर आहे आणि इथे एक ग्राउंड आहे ते स्पेशली फक्त कुत्र्यांचं खेळण्यासाठी आहे. जे आपण घरात पाहतो ना कुत्रे, त्यांच्यासाठी. राईटला पहिलेच ग्राउंड लागतं. लेफ्ट साईडला पण ग्राउंड आहे. तिथे आपली मध्ये शूटिंग चालू होती 3 दिवस. इथे समोरच माझी बिल्डिंग आहे. आता त्याच्या समोरच बंजारा ढाबा आहे, फेमस आहे. रोज गर्दी असते. ह्याचं स्टँड खाली होतं, त्याला सांगितलं तो बोलतो अरे ते तू जाम झालंय.
जरा डब्याचा स्पेस, समोरची बिल्डिंग आमची. हॉर्न वाजवलं की वॉचमॅन येईल उघडायला. चला मित्रांनो, घरी आलोय.